त्याच्या ओठावर एकच नाव असेल, ते राजूभाऊ वाघमारे. आज एकदा राजूभाऊ वाघमारेंकरता टाळ्या प्रत्येकाकडनं पाहिजेत. नाशिक जिल्ह्याचं क्रिकेट पुढे जावं म्हणून खरंच मनापासून प्रयत्न करणारे व्यक्तिमत्व आहे. धन्यवाद राजूभाऊ. आपण जाऊया तिथे समालोचक कक्षामध्ये, जिथे शाहरुख पठाण आपल्यासोबत उपस्थित असतील. हॅलो, सर्वांचं आर्या प्रीमियर लीग मध्ये मनापासून सहर्ष असं स्वागत आहे. सामन्याला देखील सुरुवात मैदानामध्ये झाली आहे. एका बाजूला आदित्य 11 तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय छत्रपती वॉरियर्स ओझर. या दोन संघांमध्ये ही लढत सुरू झाली आहे. सन्माननीय संदीपजी भिंगारे देखील या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झालेले आहेत. NRPL जे खेळाडू बाउंड्री लाईनच्या आतमध्ये बाहेरून चला. प्रेक्षक थोडस बाहेरून चला. संदीप भाऊ आपलं देखील मनपूर्वक स्वागत. जाऊयात मॅचच्या दिशेने. धावसंख्या 4 ने पुढे जाते. धावफलकावरती 15. याही वेळेस आक्रमण अय्यूब शेख यांच्या बॅट मधून निघतोय. अजून एक शानदार फटका. धावा मिळतील 4. चौकार. या स्पर्धेमध्ये का आलोय ते मात्र इथे दाखवून देत आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला आपण भूषण गोळे यांना पाहतोय ऍज अ आयकॉन म्हणून. ते देखील खेळत आहेत. त्यांच्यामध्ये देखील क्षमता आहे. पाहूयात कशा पद्धतीने कमबॅक करेल भूषण गोळे, ते देखील आपल्याला पाहायचंय. खोलवर टप्प्याचा थोडासा कमी गतीने टाकलेला हा बॉल होता. डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. ओव्हरचा खेळ संपलाय. पहिलं षटक मित्रांनो संपलं आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावर छत्रपती वॉरियर्स ओझरच्या संघाने 19 धावा बनवलेल्या आहेत. बक्षीस त्यांच्या माध्यमातून मिळालेले आहे. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या 19 आकड्यावर जाताना पाहायला मिळते. आपण जर पाहिलं तर ओव्हर नंबर 2 ला देखील सुरुवात आपल्याला होताना पाहायला मिळेल. तर दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज देखील सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. दोन्ही संघांचा विचार जर केला तर छत्रपती वॉरियर्स ओझर या संघाचा आपण विचार जर केला तर आयकॉन म्हणून छत्रपती वॉरियर्स ओझर संघामध्ये अय्यूब शेख खेळत आहेत. दुसऱ्या बाजूला युवराज गुंजाळ, त्याचबरोबर अल्ताफ शेख ॲज आयडॉल म्हणून खेळत आहेत. नाशिक जिल्हा आयकॉन म्हणून त्या संघामध्ये समाधान पांगारे आपल्याला पाहायला मिळतील. तर दुसऱ्या बाजूला आदित्य 11 या संघाच्या बाबतीत आपण विचार जर केला तर आयकॉन म्हणून भूषण गोळे या स्पर्धेमध्ये संघामध्ये खेळत आहेत. आयडॉल म्हणून सुनील खर्डे यांना आपण पाहतोय त्यांच्या पाठीमागे. अमोल कासार आहेत, हे देखील आयडॉल म्हणून खेळत आहेत. या दोन्ही संघातील आयडॉल नगर जिल्ह्यातील हे विशेष. यावेळेचा बॉल कट केला. लेट कटचा हा फटका. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमोरे आहेत आणि तिथे चेंडू वेगात निघून जाईल सीमारेषा पार. गालिब पटेल यांचा चौकार. ₹1000 पारितोषिक. प्रत्येक चौकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक. आणि अय्यूब शेख यांनी जर अर्धशतक बनवलं 11,000 रुपयांचं पारितोषिक.
संघमालक सन्माननीय बाळाभाऊ बोराडे साहेबांच्या वतीने पारितोषिक आहे. प्रत्येक षटकारासाठी 1000 आणि प्रत्येक चौकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक. अय्यूब शेखने जर अर्धशतक बनवलं तर 11,000. बाळाभाऊ बोराडे टीमचे ओनर यांच्याकडून हे प्राइज आहेत. बॉल इथे आपण जर पाहिलं तर बॅटची कडा घेतोय. तिथे एक सिंगल प्राप्त होत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आर्या प्रीमियर लीग खरं तर खेळाडूंना मालामाल करणारी क्रिकेटची स्पर्धा आहे. आज जर आपण पाहिलं मागच्या सामन्यामध्ये राजूभाऊ वाघमारे यांच्या माध्यमातून 33,000 रुपये खेळाडूंना त्या ठिकाणी देण्यात आली. या मॅच मध्ये देखील बाळाभाऊ बोराडे यांच्या माध्यमातून मोठी बक्षीस इथे देखील लावण्यात आली आहे. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत आहेत. टिल्लू यांना आपण बघतोय. यावेळेस ओव्हर द कव्हर अय्यूब शेख यांच्या बॅट मधून अजून एक क्लास फटका पाहायला मिळेल. चौकार आणि आमचे सिद्धू पाजी आपल्या अनोख्या शैलीमध्ये हा चौकार आमच्यापर्यंत देतात. पहिला चौकार आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या मित्रांनो 28 या आकड्यावर जाते आहे. 28 रन लॉस ऑफ नो विकेट आफ्टर सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. खूप चांगला खेळ आतापर्यंत अय्यूब शेखने केला. या मॅच मध्ये मागच्या सामन्यामध्ये देखील खूप चांगला तो खेळला. हा सामना फार महत्वपूर्ण दोन्ही संघांसाठी कारण दोन्ही संघांनी एक एक सामना गमावलाय. इथे विजयासाठी दोन्ही संघ आतुर आहेत. लॉफ करण्याचा प्रयत्न लॉंग ऑफचं क्षेत्र यावेळेस निवडलं जात आहे. हार्दिक पांड्या स्टँड मध्ये बॉलला फेकलंय. एक टप्पा मैदानात दुसरा थेट मैदानाच्या बाहेर जाईल. धावा 4 चौकार. एक चौकार आपल्याला पाहायला मिळतो आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जाणार आहे. अय्यूब शेख या मॅच मध्ये खूप चांगला खेळ करतो आणि खूप चांगली सुरुवात संघाला तो करून देताना आपल्याला बघायला मिळतो आहे. टिल्लू यांच्या विरुद्ध त्याने आक्रमण केलंय. पुन्हा एकदा गोलंदाज धावतायत. ओहो स्विच हिट केला. यावेळेस बॅकवर्ड पॉइंटला बॉल वेगात चाललाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमोऱ्यात. शर्यत याही वेळेस लागली आहे आणि शर्यत याही वेळेस चेंडूने जिंकली आहे. चौकार. चौकार इथे धड आपल्याला पाहायला मिळेल. अय्यूब शेख यांच्या बॅट मधून कमी गतीने टाकलाय. पिक केलाय आणि गोलंदाजाच्या अंगलट आलाय हा स्लोवर वन. बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. आमचे सिद्धू मनोरंजन आमच्या सिद्धू पाजी यांनी देखील केलंय. आपल्या अनोख्या शैलीमध्ये हा षटकार त्यांनी दिलाय. धावसंख्या पुढे जाते आहे. धावफलकावर 48 धावा तब्बल लागल्या गेल्यात. गोलंदाजी करण्यासाठी अमोल कासार यांना आपण बघणार आहोत. किरण खोबरे आपल्या विकेट हॅट्रिक साठी स्मार्ट वॉच या ठिकाणी आलेले आहे. आपण मुख्य व्यासपीठावर यावं. किरण खोबरे आपल्याला विनंती असेल 5 मिनिटाच्या आतमध्ये आले तर ती मिळेल. ओहो बॅटची इथे बाहेरची कडा घेतली जाते आहे. धाव इथे मिळणार नाहीये. धावसंख्या 42. 42 रन अमोल कासार येत आहेत. गोलंदाजी करण्यासाठी श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा या गावाला बिलॉंग करणारे अमोल कासार अनेक स्पर्धांमध्ये आपल्या गोलंदाजीची वेगळी छाप त्यांनी सोडली आहे. आज आर्या प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये खेळताना आपण त्यांना पाहतोय. समोर गालिब पटेल, दुसऱ्या बाजूला अय्यूब शेख. ही सलामीची जोडी खूप चांगली सुरुवात करताना बघायला मिळाली आहे.
विल बिगिनिंग इज हाफ डन असं म्हटलं जातं आणि ते चांगली सुरुवात छत्रपती वॉरियर्सची टीम करते. चांगला ड्राईव्ह केलाय सुनील खर्ड्यांच्या अगदी हातामध्ये. पिकअप गॅदर अँड थ्रो तोपर्यंत धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बाळाभाऊ बोराडे यांच्या वतीनं देखील प्रत्येक चौकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. प्रत्येक षटकारासाठी 1000 आणि त्याचबरोबर अर्धशतक जर अय्यूब शेखनं बनवलं तर त्याला देखील 11,000 रुपयांचं पारितोषिक आहे. बाळाभाऊ बोराडे यांच्याकडून शॉर्ट बॉलचा वापर केला. ओव्हर द कव्हर खेळण्याचा प्रयत्न. नो मॅन्स एरियामध्ये चेंडू लँड झाला. निर्जन स्थळी पडला आणि टप्पा पडल्यानंतर क्षेत्ररक्षकाला टाटा बाय बाय करत सीमारेषेच्या धावसंख्या वाढली जाते. धावफलकावर धावा अर्धशतक छत्रपती वॉरियर्सच्या टीमचं 50 धावा धावफलकावर लागल्या जातात. अमोल कासार त्यामुळे चांगला बॉल हलक्यातून ढकललाय. लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक वाऱ्याच्या वेगामध्ये पोहोचले जात आहेत. तोपर्यंत फक्त एक सिंगल प्राप्त होत असताना आपल्याला बघायला मिळेल. धावसंख्या झाली 51. अय्यूब शेख नाबाद खेळतायत 32 या धावसंख्येवर. 8 चेंडू आणि 32 धावा. काय स्ट्राईक रेट राहिलाय अय्यूब शेख यांचा. 400चा स्ट्राईक रेट. कमी षटकाच्या सामन्यांमध्ये तुम्हाला या स्ट्राईक रेटनं फलंदाजी करावी लागते आणि अगदी त्याच पद्धतीनं आपण अय्यूब शेख यांना पाहतो. यावर्षी इन फॉर्म असलेला हा खेळाडू सातत्याने टेनिस बॉल क्रिकेटच्या अनेक स्पर्धा गाजवल्यात. चांगला बॉल कमी गतीने टाकला होता. आउटसाइड द ऑफ फलंदाजापासून थोडासा दूर ठेवला. ही चांगली लाईन आहे. शेवटचा बॉल डॉट आलाय. ड्रिंक्स ब्रेक घेऊन जा. ड्रिंक्स ब्रेक होईल. ड्रिंक्स घेऊन जा. 1 मिनिटामध्ये ड्रिंक्स ब्रेक देखील पूर्ण करणं गरजेचं राहील. ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हर झाल्या. 3 ओव्हर नंतर धावा 51. सुरुवात केली आहे. 2 फलंदाजांनी देखील इथे संसार मांडलाय. 51 धावा धावफलकावरती बनवल्या जात आहेत. एका बाजूला अय्यूब शेख, दुसऱ्या बाजूला गाली पटेल यांना आपण बघू शकता मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी करण्यासाठी आयकॉन येत आहेत. सातारा जिल्ह्यातील खेळाडू आहे. गोलंदाजी करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळेल नाव भूषण गोळे. ओव्हर नंबर 4 चा खेळ सुरू होतो. पहिलाच बॉल कव्हरला खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड होते झेल घेण्यामध्ये, परंतु थोडासा पुढे पडलाय. त्यामुळे चेंडू लाडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. एकच धाव पूर्ण होईल. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये देखील बदल होताना दिसतोय. 52 धावा. एक चांगला आव्हान उभं करावं लागलं, कारण समोरच्या टीम मध्ये देखील चांगले फलंदाज आहेत. जरी मागच्या सामन्यामध्ये थोडंसं पराभवाला सामोरं जावं लागलं असेल, परंतु या मॅच मध्ये तो संघ देखील मोठ्या आत्मविश्वासाने उतरलाय. जिंकण्याच्या इराद्याने उतरलेला आहे.
दोन्ही संघ चांगला खेळ करतील या मॅच मध्ये. गोलंदाज तयार होत आहेत गोलंदाजीसाठी. फुल टॉस, बिग हिट केला जातोय. हकीकत है अय्यूब शेखनं पूर्ण केलं तर बाळाभाऊ बोराडे टीम ओनर कडून 11,000चं प्राइज आहे. परत एकदा आडव्या बॅटने बॉलला खेळलंय. काऊ कॉर्नरला बॉल चाललाय, तिथे आहेत क्षेत्ररक्षक. एकच धाव मिळते. धावसंख्या 59 या आकड्यावरती जाताना आपल्याला बघायला मिळणार आहे. गोलंदाजी करत असताना भूषण गोळे यांचा पाय थोडासा सरकला आणि त्यानंतर तिथे मैदानाच्या आतमध्ये थोडे पडताना देखील पाहायला मिळाले. रोहित परब देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत आर्या प्रीमियर लीगच्या वतीने. 1च्या मदतीने धावसंख्या वाढली आहे. खूप चांगला खेळ छत्रपती वॉरियर्सची टीम मैदानावरती करते आहे. टॉस पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर छत्रपती वॉरियर्स यांच्या विपक्षामध्ये गेला होता. आणि आज जो पहिलं अर्धशतक पूर्ण करेल त्यासाठी MJ स्पोर्ट मनोज जायभावे यांच्या वतीने देखील एक आकर्षक बॅट दिली जाईल. लॉफ्ट केला याही वेळेस. बॉल उंची जास्त घेतोय, लांबी मिळालेली नाहीये. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये सेफ हँड, विकेटचं बटन. पहिला धक्का. नृत्याचा आविष्कार जर आवडला असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. क्या बात आहे. इथे खास सांगली जत वरून या स्पर्धेमध्ये ते उपस्थित झालेत. मित्रांनो, जवळपास मला तरी वाटतं की अंदाजे 500 किलोमीटर अंतर आहे त्यांच्या गावाचं आणि आपल्या या नाशिकचं या मैदानाचं, आणि तिथून ते या ठिकाणी या स्पर्धेमध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही पुढे एकदा स्वागत असेल. नवीन फलंदाज बापू खडताळे यांना आमंत्रित करण्यात, अर्थात श्रीकांत खडताळे एक आक्रमक फलंदाज म्हणून जाणले जातात, एक आक्रमक फलंदाज म्हणून ओळखले जातात. मोठे मोठे फटके खेळण्यासाठी त्यांची ओळख आहे. आल्याबरोबर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु भूषण गोडे स्लोवर 1 इथे टाकताना पाहायला मिळाले. 59 धावा, एक फलंदाज बाद आहे. 59 रन्स. पहिला फलंदाज काली पटेलच्या रूपामध्ये बाद झालाय. आणि त्यानंतर गोलंदाजी करणारा संघ देखील इथून पुढे थोडासा धावा रोखण्याचा प्रयत्न करेल आणि त्यासाठी अचूकता गोलंदाजीमध्ये तुम्हाला दाखवावी लागेल. इथून देखील या धावा रोखल्या जाऊ शकतात, त्यासाठी प्रत्येक गोलंदाजाला संघर्ष करावा लागेल. बिग हिट केला जातोय. इथे षटकार आलाय श्रीकांत खडताळे यांच्या बॅट मधून. ची देखील भूमिका पार पाडतायत आणि आज एक खेळाडू म्हणून देखील खेळत आहेत. आयोजक कमिटीचे सदस्य देखील आहेत. अनेक भूमिका त्यांनी आज साकारलेल्या आहेत. आणि आमच्या पंचांसाठी पारितोषिक येत आहे. सिद्धूपाजी आपल्यासाठी पारितोषिक आलंय. षटकार गेल्यानंतर जर आपण नृत्याचा आविष्कार केला आणि ते नृत्य जर आम्हा सर्वांना आवडलं तर मुंजाभाऊ शेळके यांच्याकडून तुमच्यासाठी देखील 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. क्या बात आहे. सिद्धूपाजी आपल्यासाठी हे पारितोषिक असेल. आपला डान्स इथे षटकारानंतर झाला तर त्यानंतर तुम्हाला 500 रुपयांचं पारितोषिक देखील दिलं जाईल. धावफलकावरती जाऊयात आपण. एक मोठी टोटल आतापर्यंत उभी राहिली आहे.
65 धावा धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज देखील सज्ज होणार आहेत. बाळा बुटे यांना आपण बघणार आहोत गोलंदाजी करण्यासाठी. समोर अय्यूब शेख आपल्याला बघायला मिळतील. छत्रपती वॉरियर्स या संघाचे आयकॉन म्हणून खेळत आहेत. ठाणेवरून या स्पर्धेमध्ये दाखल झालेत आज आयकॉन म्हणून. आणि आज प्रत्येकांच्या नजरा त्यांच्यावरती देखील आहे. त्यांनी देखील आज प्रभावित करणारा खेळ केलाय. अय्यूब शेख स्ट्रायकिंग एंडवर आक्रमण केलंय. बॉल हवेत आहे. फटका मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक ओ हो इथे झेल सुटलाय. कॅच छूटा और गेंदबाज का दिल टूटा है. आणि इथे हा झेल सुटला आणि 11,000 रुपयांचं पारितोषिक मिळवण्याची अजून एक संधी इथे अय्यूब शेख यांना असणार आहे. आणि प्रत्येक षटकाराला 1,000, प्रत्येक चौकाराला 500 रुपयांचं पारितोषिक देखील बाळाभाऊंकडून आहे. बाळाभाऊ बोराडे संघ मालक छत्रपती वॉरियर्स ओझर त्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक देखील सुरू आहे. यावेळेचा बॉल बापू खडताळे लॉंग ऑफला बॉलला खेळलाय, परंतु तिथे आहेत क्षेत्ररक्षक पकडतायत झेल. देखील एक वेगळी ओळख आहे. बाळा बुटे यांना विकेट मिळते. बापू खडताळे बाद होऊन परतलेले आहेत. पुढच्या एकदा गोलंदाजी करण्यासाठी तयार होत आहे. दुपारचं सत्र आहे, शांत वातावरण आहे आणि क्रिकेटला पोषक असलेलं वातावरण आपण या ठिकाणी बघतो आहे. यावेळेचा बॉल आपण जर पाहिलं तर डेड बॉल घोषित केला जाईल. धावसंख्या 66, 2 फलंदाज बाद आहेत आतापर्यंत. ओव्हर नंबर 5 चा खेळ सुरू असताना आपण बघू शकता आर्या प्रीमियर लीग 2024 मध्ये हो डाव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल. सागर मोरे सर आमच्या सोबत जोडले जात आहेत. क्रिकेटचा नियम क्रमांक 22 चा केला जाणारा वापर व्हाईट बॉल इथे येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक अतिरिक्त धाव मिळते. अतिरिक्तच्या सहाय्याने धावसंख्या 67 आकड्यावर जाते आहे. 67 रन्स. आज या स्पर्धेतली सर्वात निच्चांकी धावसंख्या देखील पाहिली आणि या मॅच मध्ये सर्वाधिक मोठी धावसंख्या देखील होते की काय असा प्रश्न आता प्रत्येकाच्या मनामध्ये. फुलर लेंथवरचा बॉल फाईन लेग चेंडूवर देणार आहे. तोपर्यंत एकच धाव मिळेल. दुसरीचा कुठलाही प्रयत्न होणार नाही. 1च्या मदतीने धावसंख्या वाढली आहे. धावफलकावर 68 धावा. छत्रपती वॉरियर्स त्यांच्या विपक्षामध्ये आदित्य 11 या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच आपल्या सोबत जोडले गेलेत आणि त्यांनी देखील खूप चांगला खेळ केलाय. आर्या प्रीमियर लीग आपण बघतोय विशालजी पट्टे बहादूर आणि स्वप्नीलजी गामणे यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या सर्व सहकार्यांची मेहनत आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध झाली आहे स्पर्धा. मनगडाचा वापर. बॉल महेंद्र सिंग धोनी स्टँड मध्ये. वैयक्तिक 46 धाब्यांवर नाबाद खेळतोय. अजून 4 धावा जर त्यानं बनवल्या तर बाळाभाऊ बोराडे साहेबांच्या वतीने 11,000 रुपयांचं पारितोषिक मिळेल अय्यूब शेखला. आणि एमजे स्पोर्ट्सची एक बॅट देखील अर्धशतक पूर्ण करणाऱ्या खेळाडूला मिळेल. 13 चेंडू 46 वर नाबाद आहे. संघाची धावसंख्या झाली 74, 74 रन्स. फुलर लेंथ वर टाकलेला बॉल. बॉलर बॅक ड्राईव्ह. चांगला चेंडू इथे बघायला मिळाला गोलंदाजाच्या माध्यमातून. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. खूप चांगलं आयोजन आपण या क्रीडा स्पर्धेचं पाहतो आलोय. सुबक आयोजन, शिस्तप्रिय स्पर्धा, मानाची आहे, प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून या स्पर्धेचा उल्लेख सातत्यानं आपल्या सर्वांना बघायला मिळतो आणि प्रत्येक खेळाडूने या स्पर्धेचं कौतुक केलंय. प्रत्येकाला ही स्पर्धा खेळायची असते. फाईन लेगला बॉल चाललाय.
धाव घेण्याचा प्रयत्न आहे, तिथे एक सिंगल जरूर प्राप्त होते. 1च्या मदतीने धावसंख्या वाढली. ओव्हरचा खेळ इथे मात्र समाप्त होतोय. 5 ओव्हर संपल्यात आणि 5 ओव्हर नंतर धावा झाल्यात 75 रन्स. 2 फलंदाज बाद आहे. त्यासाठी आमंत्रित करण्यात आलंय. स्ट्रायकिंग एंडवर आपण जर पाहिलं तर आयकॉन अयूब शेख, सोमनाथ यांचा हा पहिलाच बॉल, व्हाईट बॉल. बरेचदा हा निर्णय देतात. एक अतिरिक्त धाव इथे मिळते आहे. अतिरिक्तच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जात असताना पाहायला मिळेल. 76 धावा. 2 फलंदाज बाद आहेत. खूप चांगली सुरुवात केली आणि शेवटपर्यंत देखील खूप चांगला खेळ आपल्याला छत्रपती वॉरियर्सच्या फलंदाजांकडून पाहायला मिळालाय. गोलंदाज सोमनाथ, त्यावेळेचा बॉल खेळला जातोय काऊ कॉर्नरच्या दिशेने. अगदी सचिन तेंडुलकर स्टँड जवळ. धावबाची संधी आहे. फलंदाज मनोज परमान यांना माघारी जावं लागतं. विकेट मिळणार आहे. फलंदाज क्रमांक 3 बाद. संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी या गावचे खेळाडू, युवराज स्पोर्ट संगमनेर चे ओनर आहेत युवराज गुंजाळ, मैदानावरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी करण्यासाठी सोमनाथ चौधरी यांना आपण बघू शकता. हो, यावेळी चांगला बॉल, खूप चांगला चेंडू पाहायला मिळालाय. धाव घेण्याचा प्रयत्न तरी त्या ठिकाणी केला होता, परंतु फलंदाज युवराज गुंजाळ यांना विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. फलंदाज क्रमांक 4 युवराज बाद. नवीन फलंदाज अल्ताफ शेख मैदानावर दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अल्ताफ मंसूर शेख यांना आपण बघणार आहोत. तर स्ट्रायकिंग एंडवर अयूब शेख यांना आपण बघतोय. गोलंदाजी करण्यासाठी सोमनाथ चौधरी शेवटचं षटक अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळत आहेत. 77 धावा. खोलवर टप्प्याचा बॉल समोर खेळलाय. ओव्हर द बॉलर हेड हा फटका होता. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचलाय. एकदा पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न झालाय. वाह, खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पूर्ण केल्या आणि अर्धशतक अयूब शेखने पूर्ण केले. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अयूब शेख साठी. आणि तब्बल 17,000 रुपयांचं पारितोषिक बाळाभाऊ बोराडे साहेबांच्या वतीने अयूब शेख आपल्यासाठी असेल. 17,000 रुपयांचं पारितोषिक अयूब शेख साठी आणि एक MJ स्पोर्ट्सची बॅट देखील. चांगला बॉल होता. टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या दिशेने निघून जाईल. या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक अयूब शेख यांनी बनवलंय. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 79 धावा. बाळाभाऊ बोराडे साहेबांच्या वतीने देखील मोठी बक्षिसे या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्याला बघायला मिळत आहेत. अयूब शेख यांच्यासाठी देखील 17,000 रुपयांचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. परंतु सोमनाथचं देखील कौतुक असेल. या ओव्हरमध्ये काय बॉलिंग केली आहे. फक्त 4 धावा दिल्यात.
त्यावेळेस थोडस रडपमध्ये बिघाड होतो आहे. डेड बॉल. अयूब शेख स्ट्रायकिंग एंडवर आपल्याला बघायला मिळतील. लॉफ्ट केलाय बॉल हवेत आहे. फटका यावेळेसचा फसलाय. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ वरून पोहोचलाय. पकडलाय झेल. फलंदाज अयूब शेख यांचा संपलाय खेळ. विकेट फलंदाज बाद. साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. खूप चांगला खेळ त्यानं केलाय. या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक त्यानं बनवलंय. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत असताना आपल्याला बघायला मिळतील. न्यू बॅटर सन्माननीय राकेशजी सिंग साहेब, त्याचबरोबर सन्माननीय अंकुशजी धोंगडे साहेब आणि संदीप भाई शिंदे या तीनही मान्यवरांचं या स्पर्धेच्या निमित्तानं शुभागमन होत आहे. राकेशजी सिंग साहेब, अंकुश सर आणि संदीपजी शिंदे साहेब आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं असणार आहे. पहिला डाव संपलाय. बाळासाहेब बोराडे यांच्या माध्यमातून आणखी पारितोषिके येत आहेत. प्रत्येक विकेट करता 1000, प्रत्येक कॅच करता 500 आणि विकेट हॅट्रिक 11,000 रुपयाचे कॅश प्राइज. समाधान पंगारे गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना 11,000 रुपयाचे कॅश प्राइज लावलंय विकेट हॅट्रिक करता.
अयुब शेख ज्याची पहिली 50 या स्पर्धेची आपण पाहिली, पहिलं अर्धशतक या स्पर्धेमधलं त्यांना आपल्या नावावर लावलं. चांगल्या पद्धतीचा खेळ त्याच्याकडनं पाहायला मिळाला, मात्र उत्तरार्धामध्ये त्याच पद्धतीचा खेळ पाहायला मिळावा ही प्रेक्षकांची अपेक्षा आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल होत असताना आपण पाहताय दोन सलामीवीर विध्वंसक आणि विस्फोटक अंदाजामध्ये बॅटिंग करण्याकरता सँडी दिवे ओपन करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि त्याच्या साथीनं एक विध्वंसक आणि विस्फोटक फलंदाज ज्याची फलंदाजी जर बहरली तर या 80 धावाही तुटपुंजा वाटू लागतील असा एक हरहुन्नरी कलाकार सुनील खर्डे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता. सन्माननीय नितीन भाऊ घुगे आणि सागर भाऊ घुगे या स्पर्धेच्या निमित्ताने इथे उपस्थित होत आहेत. दोन्ही मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम. मुंजा भाऊ या संपूर्ण मैदानाचा आढावा घेत आहेत. मैदानामध्ये काही त्रुटी राहिल्या असतील तर त्याची चाचपणी त्यांच्याकडनं पाहायला मिळते. या स्पर्धेत खर तर एक्सपिरियन्स असलेली लोक जी आहेत त्यांच्यामुळे स्पर्धा यशस्वी आहे. कारण मुंजा भाऊ ज्यांचा एक्सपिरियन्स कामाला येतो, काल संध्याकाळी तो किती कामाला आला ते प्रत्येकाच्या लक्षात आलं असेल. मुंजा भाऊंचे जे शब्दांचे वार होते ना ते खूप महत्वाचे होते. षटक क्रमांक 1 गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय समाधान पंगारे. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करेल, कुठल्या टप्प्यावर गोलंदाजी करेल, काय फलंदाजाला शांत ठेवेल की त्याच्या विपक्षामध्ये आक्रमण केलं जाईल. डावाची सुरुवात करण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत प्रत्येक षटकाराकरता राकेशभाई सिंग आणि अंकुश भाऊ धोंगडे यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आणि पहिल्याच बॉलवर आक्रमण, बॉल सीमा रेषा पार. मैदानाच्या आतमध्ये चालली ना तर सुनील खर्डे या 80 धावा तुटपुंजा वाटू देईल एवढी जबरदस्त फलंदाजी करण्याकरता त्याला ओळखलं जातं. तो विध्वंसक अंदाजामध्ये बॅटिंग करणारा सुनील खर्डे मैदानाच्या आतमध्ये सुरुवात करतोय. यावेळेस पुण्याचा एकदा चांगला फटका, क्षेत्र खाली आहे, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं महेंद्रसिंग धोनी स्ट्रँगच्या दिशेनं, बॉल सीमा रेषा पार. चौकारामध्ये ठरू शकतो सुनील खर्डे जर त्याची बॅट चालली. सन्माननीय नितीन भाऊ घुगे इथे उपस्थित होत आहेत, आपलं स्वागत आहे, वेलकम. महागड ठरवलाय, चांगल्या पद्धतीच्या धावा त्या धावफलकावर जोडल्यात. समाधान पंगारेच्या विपक्षामध्ये आक्रमण, ऑन साइडला जोरकस खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाकडनं झाली आहे चुकी, थांबवणं कठीण, बॉल निघून जाईल अगदी वेगानं सीमा रेषा पार. बॅक टू बॅकच्या चेंडूवर आक्रमण आक्रमण आणि ही मॅच जर सुनील खर्डेनं जिंकून दिली तर एमजे स्पोर्ट्स कडनं एक बॅट आणि कॅप त्याला पारितोषिक म्हणून दिली जाईल. फटका फसलाय, बॉल हवेत आणि इथे कॉलिंग मध्ये गडबड, कॉलिंग मध्ये गडबड. पहिले आप मध्ये लखनौच्या नवाबांची ट्रेन निघून गेली होती, इथे सर्वात महत्वाचा कॅच निघून गेलाय. कोण बॉलवर येईल हेच लास्ट पर्यंत स्पष्ट झालं नाही. दोघांमध्ये झालेल्या कॉलिंगच्या गडबडीनं हा झेल जमिनीवर पडला.
सुनील खर्डेला जीवनदान मिळालंय. हे जीवनदान कदाचित तुम्हाला घेऊन डुबू शकतं. हे जीवनदान तुम्हाला पराभवाची सर्वात वाईट कडवट चव ती चाखायला भाग पडू शकतं. महत्वाचा झेल होता, हातामध्ये समाविष्ट करणं अत्यावश्यक होतं, मात्र ते तिथे करणं शक्य झालं नाही. त्यामुळे जीवनदान मिळालं सुनील खर्डेला, एक विध्वंसक आणि विस्फोटक फलंदाजाला. सँडी दिवे यावेळेस स्ट्रायकर एन कडनं फलंदाजी करण्याकरता येतोय. समाधान पंगारे सुद्धा एक कसलेला गोलंदाज आहे. टेनिस बॉल क्रिकेट बरोबरच लेदर बॉल क्रिकेटमध्येही त्याचा हातखंडा आहे. यावेळेस फटका चांगला, एक्स्ट्रा कव्हर मध्ये कोणीही नाही आहे. बॉल चाललाय सीमा रेषा पार. इथे आणखी एक दमदार 19 धावा धाफलकावर व्याजासहित परतफेड ज्याला म्हणतात ना. महाराष्ट्र प्रीमियर लीग खेळलेला खेळाडू आहे, मात्र त्याच्या विपक्षामध्ये 19 धावा ज्या पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या त्या धावा इथे पहिल्या ओव्हरमध्ये येत आहेत. चोख प्रत्युत्तर, ईट का जवाब पत्थर से और गेंद का जवाब बल्ले से, ते सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. फटका हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक तिथे दूर राहतोय. एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट केला जाईल. 19 आल्या होत्या, इथे 20 आल्यात. एक धाव जास्त आली आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 20 रन्स, 20 धावा दाफलकावर. आता येणारी 5 षटक सरासरी फक्त 12ची उरली आहे, कारण 61 या धावसंख्येची गरज आहे 5 षटकांमध्ये. विचार करायला भाग पाडले. पहिल्या षटकामध्ये 20 आल्यानंतर काय फलंदाजी केली आहे, लाजवाब, काबिले तारीफ. एका बाजूने नाही तर दोन्ही बाजूने आक्रमण ते आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं मनोज परमार गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सँडी दिवे त्याच्या विपक्षामध्ये स्ट्रायकर एन कडे उभा. इथे मात्र सँडी दिवेनं बॉलला उडवलाय. निर्जन स्थळाकडनं बॉलला घेऊन जातोय, मात्र क्षेत्ररक्षक आहे तिथे वेगानं बॉलवर आला. जोपर्यंत फील्ड केलं 2 रन तिथे दाफलकावर जोडल्या गेल्या. या 2 धावसंख्येच्या मदतीनं 22 ही धावसंख्या दाफलकावर आहे. वेगानं फटकेबाजी करणं, वेगानं धावा घेणं हे गरजेचं आहे. या मॅच मध्ये तुम्हाला 81 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज मनोज परमार. चांगला बॉल पुढे खेळवलं. अगदी 2 पायांच्या मधनं आला आणि त्यानंतर विकेट किपिंग तीही चांगली पाहायला मिळाली. कारण या पद्धतीने जेव्हा 2 पायांच्या मधनं बॉल येतो ना तेव्हा कॅरी करणं थोडंसं कठीण जातं. मात्र इथे त्या बॉलला चांगल्या पद्धतीने कॅरी केलं. रन थोड्याशा रोखणं गरजेचं होतं, अंकुश लावणं कुठेतरी गरजेचं होतं. ते यावेळेस आपल्याला जरूर पाहायला मिळालं. समाधान पंगारे खूप महागडा ठरला पहिल्या ओव्हरमध्ये. यावेळेस मात्र स्लॉट मध्ये होता, आखूड टप्प्याचा होता, त्यावर पुल, त्याला पॉवरफुल ठरवलंय षटकार. षटकाराकरता 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे आमचे राकेशभाई सिंग यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या साथीनं अंकुशभाऊ धोंगडे यांच्या माध्यमातून ते 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. अंकुशभाऊ धोंगडे आणि राकेशभाई सिंग ज्यांनी ते प्राइज लावलंय. धावसंख्या जर आपण पाहिली तर एकंदर धावफलकावर धावसंख्या आपण पाहतो एकंदर 29 धावा.
4 चेंडूचा खेळ झालाय. 15 रन पर ओव्हर तुम्हाला धावफलकावर जोडायचे आहेत. आणि अगदी सुनील खर्डे आक्रमक रवैया त्याचा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. याच करता त्याला ओळखलं जातं आणि तो मैदानामध्ये त्या पद्धतीची बॅटिंग करताना सध्या आपल्याला पाहायला मिळालंय. यावेळेस मात्र ऑन साईडला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तिथे प्रेक्षक बनेल. वन बाउन्स न बॉल निघून जाईल सीमा रेषा पार. चौकारामध्ये कन्वर्ट. होतीये की काय असं मैदानामध्ये वाटत असतानाच सुनील खर्डेनं एक चांगला फटका सजवला आणि धावफलकाला पुन्हा एकदा सुस्थितीकडे नेलंय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 33 विदाउट लॉस. मनोज परमार यावेळेस मात्र ऑन साईडला चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या बॉलला प्रोटेक्ट करण्याकरता जोपर्यंत उचललं रिटर्न केलं. एक च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ. षटकाची उद्घोषणा झाली. षटक क्रमांक 2 ची. 2 षटकांचा खेळ संपलाय. 34 धावा 17च्या सरासरीनं धावफलकावर जोडल्या गेल्यात. येणारी 4 षटके इथनं शिल्लक आहेत आणि ज्यामध्ये विजयाकरता जर आपण पाहिलं तर 47 धावसंख्येची गरज. अगदी चांगला प्रेक्षक वर्ग या मैदानाला जरूर लाभलाय आणि या चांगल्या प्रेक्षक वर्गानं या स्पर्धेला आणखी 4 चांद लावले. शोभा वाढवली आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये ओझरचे 2 खेळाडू गोलंदाजी करताना पाहायला मिळाले. समाधान पंगारे आणि त्यानंतर मनोज परमार. आता मात्र गोलंदाजीच्या ट्रॅकवर याचा आयकॉन या टीमशी जोडला गेलेला ठाण्याच्या कासार वडवलीचा सुपरस्टार अयूब शेख गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सज्ज होतोय. इथे मात्र आयुबचं भव्य स्वागत. बॉलला फेकून दिलंय दूर सीमा रेषा पार. सुनील खर्डेचा A1 चा ब्रँडेड षटकार 6. आणि आहे नाशिक जिल्हा म्हणजे प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेला जिल्हा, जिथे प्रभू श्रीरामांचा जयघोष तुम्हाला ऐकायला मिळतोय. चांगला बॉल यावेळेस समोरच्या बाजूने फिरवलं, बाहेरच्या बाजूने काढण्याचा प्रयत्न केला, विकेटच्या मागे घेऊन गेला. धावसंख्या जर आपण पाहिलं तर 40 धावा धावफलकावर आहेत. अर्धा पल्ला खूप लवकर गाठलाय. चांगली फलंदाजी झाली आहे सुनील खर्डे. आज विध्वंसक आणि विस्फोटक अंदाज तो त्याचा पाहायला मिळतोय. पुढचा बॉल चांगला चेंडू, पुन्हा एकदा अँगल क्रिएट करत विकेटच्या मागे. ते म्हणतात ना, रात नहीं ख्वाब बदलते, मंजिल नहीं कारवा बदलता है, जज्बा रखो जीतने का, क्योंकि किस्मत बदले ना बदले वक्त जरूर बदलता है. ओझरच्या स्पर्धेत याच सुनील खर्डेच्या बॅटला बॉल लागत नव्हता. तोच सुनील खर्डे आज विध्वंसक आणि विस्फोटक अंदाजामध्ये बॅटिंग करतो. वेळ बदलवण्याची ताकद असली पाहिजे. वेळ बदलते. 9 चेंडूमध्ये 26 वर हा सुनील खर्डे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. अयूब शेख पुढचा बॉल. चांगली गोलंदाजी, क्वालिटी गोलंदाजी, क्वालिटी गोलंदाजी. सुनील खर्डेच्या समोरनं बॉलला त्यानं बाहेरच्या बाजूने काढलाय. एक षटकार सुनील खर्डेनं जरूर त्याला खेचला, मात्र त्यानंतरचे मला वाटतं सलगचे 3 डॉट बॉल अयूबनं सुनील खर्डेला टाकलेत. परफॉर्म, आयकॉनचा अर्थ काय, तुम्हाला इथे का बोलवलं जातं, तुम्ही परफॉर्मन्स द्या. तो परफॉर्मन्स खूप गरजेचा आहे. सलगचा 4था डॉट, सलगचा 4था. पाच चेंडूचा खेळ झालाय, ज्यानंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 40. सलगचा 4था डॉट अयूब शेखच्या माध्यमातून.
काबिल तारीफ गोलंदाजी. चांगल्या गोलंदाजी करता आयुब शेखला ओळखलं जातं. खरं तर या चेंडू नंतर त्याबद्दल आपण जरूर बोलू. पुढचा बॉल समोरच्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल मध्ये कन्वर्ट होईल. आयुब शेख हे नाव टेनिस बॉल क्रिकेटला प्रचलित झालं त्याचं कारण होतं विनर स्पोर्ट्स नालासोपारा. विनर स्पोर्ट्स या टीमनं जो दबदबा मागच्या काही वर्षांमध्ये निर्माण केला होता, म्हणजे अपराजित संघ म्हणून त्या टीमचा एक सर्वोत्तम गोलंदाज म्हणून आयुब शेख नावारूपास आला आणि तिथनं मग हे नाव चर्चेत आलं. धावसंख्येवर जाऊन पोचले 41. विजयाकरता 3 षटकं आणि 40 धावसंख्येची गरज. सज्ज होतोय. पहिलाच बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि इथे टिपला जाईल कॅच. सुनील खर्डे त्याच्यावर प्रेशर क्रिएट केला गोलंदाजीच्या माध्यमातून आणि तदनंतर विकेट. ते एक गाडी उभी आहे ब्लॅक कलरची. विनंती आहे थोडीशी बाजूला घ्या तिथनं. आपल्या गाडीच्या मिररवर जे सूर्यकिरणं पडतायत ती रिफ्लेक्ट होत आहेत समालोचन कक्षामध्ये. त्यामुळे विनंती आहे की ती गाडी तिथनं बाजूला घ्या. स्क्वेअर लेग मध्ये सचिन तेंडुलकर स्टँड च्या बाजूला ब्लॅक कलरची जी गाडी आहे स्कॉर्पिओ आहे मला वाटतं, थोडीशी बाजूला घ्या रिक्षाच्या मागे. ती बाजूला घ्यायला सांगा. विनंती करा तिथे जेही प्रेक्षक आहेत. थँक्यू. 17 चेंडूचा खेळ इथनं बाकी राहतोय. 40 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज यावेळेस मात्र लेटकटचा फटका खूप चांगल्या पद्धतीने सजवलाय. बॉल सीमारेषेच्या दिशेने चाललाय. निघून जाईल का रे? हो, निघून जातो यावेळेस तो सीमारेषा पार. चौकार. जे आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा. पुढचा बॉल यावेळेस मात्र बॅटची कडा घेतल्यानंतर फ्लाइंग स्लिप कडे गेलाय. डायरेक्ट हिट इथे लागली नाही, मात्र विकेटच्या कोपऱ्याला लागलं. ज्या विकेटच्या कोपऱ्याला लागणं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खूप वेळा धोकादायक ठरतं.
इथे जर आपण पाहिलं तर धावसंख्या पुढे सरकते आणि धावसंख्या पुढे सरकत असताना 45 46 धावा. मनोज परमार गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे, एक्सपिरियन्स असलेला खेळाडू आहे. एक आजारामध्ये त्रस्त झाले, मात्र त्यानंतर स्वतःला सावरलं, खेळाला सावरलं आणि नव्यानं उभा राहून गोलंदाजी करत असताना खेळाडू आहे. यावेळेस मात्र फटका फसलाय, बॉल हवेत आहे, सेल्फ फॉलो थ्रू मध्ये संधी आहे आणि सुटलाय झेल अखेरच्या क्षणी. तिथे जर आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट झाल्यात, ज्या 2च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावफलक 48 या आकड्यावर. विजयाकरता जर आपण पाहिलं तर अजूनही 33 धावसंख्येची गरज आहे. 14 चेंडू आणि 33 धावा. मॅच संपलेली नाहीये. 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत सध्या. सँडी दिवे आणि भूषण गोळे असे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. सँडी दिवेला आणि भूषण गोळेला दोघांनाही चांगला खेळ दाखवावा लागेल, मात्र मनोज परमार चांगली गोलंदाजी करतोय सध्या, फलंदाजांना शांत करतोय आणि हे शांत ठेवणं त्याच्या टीम करता पोषक आणि पूरक आहे. इथे मात्र लोअर फुल टॉस हवेमध्ये एक क्षेत्ररक्षक प्रेक्षक बनेल, बॉल निघून जाईल सीमारेषा पार. फुल टॉस पद्धतीचा सिद्धू पाजीच्या या डान्सवर. ज्या प्रेक्षकांना झेल पकडला, या आपल्याकरता दीपक हनवटे मोबाईल यांच्याकडनं एक हेडफोन आणि आमचे मुंजा भाऊ यांच्याकडनं एक 100 रुपयाचे कॅश प्राईज आपल्याकरता असेल, जे स्वीकारण्याकरता आपण संपर्क साधायचा आहे. 2 धावा इथे कंप्लीट झाल्या. 2च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावफलक 56. एन्काउंटर सुरू आहे दोन्ही बाजूनं आणि एन्काउंटर टोटल धावफलकावर जरूर लागली आहे. येणारे 12 चेंडू आणि विजयाकरता 25 ची गरज. हे षटक खूप निर्णायक असेल, जे आयुब शेखच्या हातामध्ये असेल. 3 षटक जर आपण पाहिलं तर 49 रन जे मनोज परमार आणि समाधान पंगारे ज्यांनी खर्च केलेत. 49 रन दोघांच्या ओव्हरमध्ये आल्या, 3 ओव्हरमध्ये, आणि आयुब शेखनं 7 दिल्या. हा फरक आहे या मॅच मधला. येणारं आयुब शेखचं षटक या मॅच मधलं सर्वात निर्णायक षटक असेल. ज्या भूषण गोळेवर त्यानं आक्रमण केले, ज्या भूषण गोळेवर त्याने हवाई हल्ले चढवले, तोच भूषण गोळे यावेळेस त्याच्या विपक्षामध्ये उभा आहे. आयुब शेख पहिल्या डावामध्ये भूषण गोळे याच्या खेळावर हावी होता. या डावामध्ये कोण कोणावर हावी होईल ते आपल्याला पाहायचं आहे. बॅटल रंगातदार आहे. मॅच अगदीच ताटीची आहे. विजय संपादित करणं इथे अत्यावश्यक आहे. जो जिंकेल त्याचं आव्हान जिवंत राहील, जो पराभूत होईल त्याचा परतीचा प्रवास जवळपास मोकळा होईल. पुढचा बॉल आयुब शेख. चांगला बॉल पुढे खेळवलं, थोडंसं खाली ठेवलं. जी खालची गोलंदाजी आहे ना, ती टेनिस बॉल क्रिकेटमध्ये किफायती ठरते. आणि इथे जर आपण पाहिलं तर आयुब शेखनं हा बॉल पुढे खेळवल्यानंतर 57 धावा. ज्या पारितोषिकाला पारितोषिक मिळणार आहे त्याने मुख्य मंचावर जायचं आहे. तिथे दीपक हनवटे मोबाईल, दीपक मोबाईल यांच्याकडनं एक हेडफोन आणि आमचे मुंजा भाऊ शेळके यांच्याकडनं एक 101 रुपयाचे कॅश प्राईज. यावेळेस मात्र ऑन साईडला जोरकस खेळलाय, क्षेत्ररक्षक घेतोय वेगानं. जोपर्यंत फील्ड केलं, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. आणि इथे जर आपण पाहिलं तर 2 सुरक्षित, 2 धावसंख्येच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकून जाऊन पुसते ती एकंदर 59 59 ही आकड्यावर. पारितोषिक लागतायत, पारितोषिक जिंकली जात आहेत, मात्र इथे विजयी कोण या करताचा सर्वात मोठा संघर्ष सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सुनील खर्डे लाजवाब परफॉर्मन्स, आक्रमकता, विध्वंसकता त्याची ओळख आहे आणि ती आज त्यानं जरूर मैदानाच्या आतनं दाखवली. चांगला बॉल, क्वालिटी गोलंदाजी, दर्जेदार गोलंदाजी. आयुब शेख टेनिस बॉल क्रिकेट मधल्या रती महारथींच्या विरोधामध्ये क्रिकेट खेळण्याचा अनुभव त्याच्या पाठीशी आहे आणि तोच अनुभव आज पणास लावतोय. अगदी त्याच अनुभवाच्या जोरावर चांगली गोलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये त्याच्या वतीनं पाहायला मिळते.
9 चेंडूचा खेळ, 21 धावसंख्येची गरज आहे. भूषण गोळे आयुब शेखच्या विपक्षामध्ये. यावेळेस मात्र फटका भूषण गोळेच्या बॅटमधनं आसमान दाखवलं आयुब शेखला. फेकून दिले बॉलला सीमारेषा पार. त्याच्या मदतीला धावफलक जर आपण पाहिलं तर धावफलकावर धावसंख्या लागली जाते ती एकंदर 66. 8 चेंडू आणि 15ची गरज. आयुब शेख आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर सज्ज होतोय. चांगला बॉल इथे आपल्याला पाहायला मिळतो. एक निर्धाव चेंडू अगदी रिव्ह्यू बघूया आमचे तिसरे पंच. इथे तिसऱ्या पंचाची मदत घेतली गेली आहे. इट्स अ फेअर बॉल. तिसऱ्या पंचाचा निर्णय आला. एक चांगला बॉल आहे. आता येणारे 7 बॉल विजयाकरता 15 धावसंख्येची गरज. 7 चेंडू आणि 15 धावा. खूप तफावत आहे. पहिल्या 3 ओव्हर ज्या महागड्या ठरल्या, ज्यामध्ये जवळपास 49 धावा पहिल्या ओव्हरमध्ये 20 आल्या होत्या समाधान पंगारेच्या विपक्षामध्ये. पुढचा बॉल इथे पुण्याच्या एकदा बॉलला उडवलंय, फेकून दिलंय सीमारेषा पार. आता विजयाकरता 6 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज. आणि 9 धावसंख्येची गरज आहे. रंगतदार सामना. संदीप बागुल जे षटक करून गेलं होतं, स्कोररनं त्याला मनोज परमार नाव दिलं गेलं होतं. आता मनोज परमार आलं, तिथे संदीप बागुल टाका. सज्ज होतोय गोलंदाज आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं. पहिला बॉल समोरच्या बाजूने खेळला. एक क्षेत्ररक्षक घेतोय वेगानं. फील्ड केलं तोपर्यंत एक सिंगल तिथे धावफलकावर जोडली गेली. येणारे 5 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज. ही मॅच जर जिंकवली तर मनोज परमार हे नाव खूप मोठ्या चर्चेमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळेल. भूषण गोळे काबिले तारीफ फलंदाजी केली आहे त्यानंही. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होत असताना मनोज परमार समोर भूषण गोळे.
त्याच्या विपक्षामध्ये स्ट्रायकर एन कडे उभा आहे. फटका फसलाय, बॉल हवेत आहे, झेल महत्वाचा. आणि इथे एक चांगला कॅच आयुब शेख कडनं कंप्लीट झालाय. विकेट मिळतीये. 4 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज. मनोज परमार गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. 4 चेंडूमध्ये 8 धावसंख्येची गरज आहे. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय. फटका फसला, इथेही बॉल हवेमध्ये आहे. बापू खडताळे तिथे झेल सोडतोय, जीवनदान देतोय. 1 रन खर्च होतीये. आता येणारे 3 चेंडूचा खेळ, विजयाकरता 7 धावसंख्येची गरज. मनोज परमारनं ही मॅच जिंकवली तर त्या नावाचा गवगवा खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला पाहायला मिळेल. 3 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज. मॅच संपलेली नाहीये. या स्पर्धेने एक सुपर ओव्हर याआधी पाहिली आहे. आणखी एक सुपर ओव्हर काय या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आयुब शेख क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय, स्वतः आलाय. टेनिस बॉल क्रिकेट मधलं जे क्षेत्र फलंदाजाला डिस्टर्ब करण्याकरता त्याचा वापर होतो. मनोज परमार समोरच्या बाजूने चांगला फटका, तिथे क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल, डबलचा प्रयत्न, विकेट. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 2 आणि रन्स बनवायचे आहेत 6. बरोबर ना? 2 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज. मॅच अजूनही रंगतदार आहे. आणि असं म्हटलं जातं ना, हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं. क्रॉस मनोज परमारनं पुनश्च एकदा आशा पल्लवित केल्यात. प्रेक्षकांना जागा केलंय. जे प्रेक्षक असं वाटत होतं त्यांना की ही मॅच आता संपली की काय, ही मॅच आता एकतर्फी होते की काय, त्या मॅच मध्ये 2 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज. जीव तोडून खेळ तो खूप महत्वाचा आहे आणि तो सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. प्रेशरची सिच्युएशन आहे. चला थोडी घाई करा. प्रेशर जरी असला, मॅच जरी रंगतदार असली तरी वेळ आपल्याकडे कमी आहे. 2 चेंडू आणि विजयाकरता जर आपण पाहिलं तर 6 धावसंख्येची गरज. कोण जिंकेल या मॅचला? चला घाई करा, वेळ घालवू नका, खूप उशीर होतोय. साई टायटन्स कॅप्टन आपल्याला संपर्क साधायचा आहे.
फटका चांगला आहे समोरच्या बाजूने, पुन्हा एकदा त्यावर एकच धाव इथे गणली जाईल. डबल करता कॉलिंग आहे आणि इथे 2 कंप्लीट झाल्यात. 1 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज. आता खरा कस लागणार आहे गोलंदाजीचा आणि खरा कस लागणार आहे फलंदाजीचा. खूप सारा दांडगा प्रेक्षक वर्ग इथे उपस्थित आहे, मात्र ही 80 धावसंख्येची मॅच एवढ्या चांगल्या स्थितीमध्ये आली आहे. ती मॅच जर तुम्हाला आवडली असेल तर एकदा दोन्ही टीम करता टाळ्या प्रत्येक प्रेक्षकाकडनं अपेक्षित आहेत. काय मॅच आहे, अप्रतिम, सुपर, दर्जेदार क्रिकेट. आता विजया करता येणारा बॉल शिल्लक आहे 1 आणि रन्स बनवायच्या 4. कोण जिंकेल या मॅचला, छत्रपती ओझर की त्यांच्या विपक्षामध्ये असणारी टीम आदित्य 11? आदित्य 11 की छत्रपती ओझर, छत्रपती ओझर की आदित्य 11? 1 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज. मॅच रंगतदार स्थितीमध्ये. कोण जिंकेल? 1 मध्ये 4. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक ऑनलाईन जोडले गेलेत, प्रेडिक्ट करा या चेंडूला टाकण्याआधी की जिंकेल कोण. कमेंट मध्ये तुम्ही ते लिहून टाकू शकता. कोण जिंकेल या मॅचला, कोणाच्या बाजूनं हा निर्णय लागेल. चला थोडी घाई करा, कारण यानंतरच्या मॅचेस त्या आपल्याला कंप्लीट करायच्या आहेत. निर्णायक बॉल, शेवटचा बॉल, 1 चेंडू 4. इथे एक चांगला बॉल आणि विजयी होतीये टीम छत्रपती ओझर. छत्रपती ओझर या टीमला विजयाच्या लक्ष शुभेच्छा. मात्र थांबा, अजूनही रिझल्ट आलेला नाही. तिसरे पंच हेमंत शेट्टी यांच्यावर नजरा. रिव्ह्यू घेतलाय, काय घडलंय. हेमंत शेट्टी जिथे दर्शवतील आपल्याला नेमकं घडलंय काय. इट्स अ वाइड. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, पिक्चर संपलेला नाहीये. 1 चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज. जर रिव्ह्यू आधी घेतलेला आहे, पंच तुम्ही दर्शवा जे काय आहे ते. बॉल चेक केलाय असा पंचांकडनं आम्हाला इशारा आलाय. आयोजक आपण ठरवा, स्वप्नील गामने आपण जा. त्याने पेनल्टीची अपील केली.
असा निर्णय आलाय की हा बॉल वाईड आहे. जिथे थर्ड अंपायर घेतला तिथे तो बॉल डेट झाला आणि त्यामुळे एक चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज. मॅच रंगतदार आहे. एक चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज आहे. काय घडेल. चला मॅच सुरू करा. विनंती आहे मॅच सुरू करा. एक चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज आहे. एक बॉल 3. काय सुपर ओव्हर इथे प्रेक्षकांना पाहायला मिळेल. इथे काय प्रेक्षकांना सुपर ओव्हर पाहायला मिळेल. निर्णायक मॅच आहे. निर्णायक चेंडू आहे. एक चेंडू 3 धावा. जे बसलेले होते ते उभे राहिलेत. प्रत्येकाच्या मनामधली धडधड वाढली आहे. मॅच रंगतदार आहे. मॅच रंगतदार आहे. कोण जिंकेल अजूनही स्पष्ट नाहीये. तिसऱ्या पंचांची मदत तिथे या मॅच मधली धडधड वाढवली. एक चेंडू 3 धावा. 3 धावा एक चेंडू. मनोज परमार गोलंदाजीच्या ट्रॅकवर उभा आहे. कसा बॉल करेल. कुठल्या टप्प्यावर चेंडू टाकेल बघायचा येणारा चेंडू. रिव्ह्यू दोन्ही साइड ऑन आहे. कारण तिथे जिथे घेतला घेता होता तिथे सक्सेसफुल झालाय. इथे सक्सेसफुल झालाय. एक बॉल 3. मनोज परमार. प्रेशर दोघांवर आहे. मात्र या प्रेशर मध्ये कोण आपल्या टीमची ही नाव किनाऱ्याला नेऊन लावेल. फटका हवेमध्ये आहे. झेल होईल का. झेल झालाय. विकेट मिळाली. मॅचला जिंकलंय टीम छत्रपती प्रतिष्ठान ओझरनं. काय मॅच झाली है. लाजवाब. काबिल तारीफ. सुपर सुपर से ऊपर वाला मुकाबला. मॅच इथं जिंकली आहे आणि या मॅच मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाकडे आपण जाणार आहोत. आणि नो डाऊट या मॅचचा मॅन ऑफ द मॅच विजयाचा शिल्पकार हे पारितोषिक खेळाडूचं नाव आहे आयुब शेख.